सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 5 मध्ये आपण आज शेवटचा 10वा समास सिद्ध लक्षण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. बद्ध अवस्था, मुमुक्षु अवस्था, साधक अवस्था आणि त्यानंतर येते चौथी सिद्ध अवस्था. या सिद्ध पुरुषाची लक्षणं काय आहेत, त्याला कसं ओळखायचं, हे आपल्याला समर्थ या समासातून शिकवणार आहेत. सिद्धमध्ये सिद्ध हा शब्द आले आहे. वास्तव हा धातू आहे. सिद्ध हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे साध्याप्रत, म्हणजे ध्येयाप्रत जाणे, यशस्वी होणे. सिद्ध धातूचा अर्थ आहे साध्याप्रत, म्हणजे ध्येयाप्रत जाणे, यशस्वी होणे. ज्याने आपले ध्येय जिंकले, ज्याला आपले संपूर्ण आत्मज्ञान झाले, ज्याचे अज्ञान समूळ नाहीसे झाले, तो सिद्ध होय. अगदी थोडक्यात सोपी व्याख्या सांगितली समर्थांनी. ज्याला आपले संपूर्ण आत्मज्ञान झाले, ज्याने आपले ध्येय जिंकले, ज्याचे अज्ञान समूळ नष्ट झाले, तो सिद्ध होय. साधकाने अनेक वर्षे चिकाटीने अभ्यास केला, म्हणजे साधना केली, तर ती त्याच्या पचनी पडते. स्वस्वरूपाशी बळेच स्पर्श करणारा साधक सहजपणे, सुलभतेने आणि सम्यकपणे आत्मस्वरूपात लीन होऊ शकतो. अशा रीतीने साधना परिपक्व दिशेला पोचली की साधकाला पूर्णावस्था म्हणजे सिद्धावस्था प्राप्त होते. परमार्थ मार्गावरील हा अखेरचा टप्पा आहे. सिद्ध अवस्था ही परमार्थ मार्गावरील शेवटची गोष्ट आहे, शेवटचा टप्पा आहे. मानवी जीवनात यापेक्षा अधिक दिव्य, समृद्ध, फलदायी आणि आनंद देणारा अनुभव नाही. आत्मसाक्षात्कार, ब्रह्मज्ञान, ईश्वरज्ञान, अपरोक्ष अनुभव अशी याला अनेक नावे आहेत. या अनुभवामध्ये साधक परमात्म स्वरूपच होतो. तेथे चित्त चैतन्यरूप बनते. साधकाचे चित्त चैतन्यरूप बनते, म्हणजे परमेश्वरूप बनते. द्रष्टा द्रष्टेपणाने उरत नाही, कसलाही भेद राहत नाही. देहबुद्धी संपूर्णपणे जळून गेलेली असते. ज्याप्रमाणे तिळात तेल, दुधात तूप, प्रवाहात पाणी व्यापून असते, त्याप्रमाणे आत्मस्वरूप सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्यामी ओतप्रोत भरून राहिले आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्व दृश्य जगताचा निराश होऊन केवळ ब्रह्म तेवढे शिल्लक राहते. या अवस्थेला पोचलेल्या सिद्ध पुरुषाला ओळखण्याच्या स्वामीजी सांगतात 3 खुणा आहेत. पहिली खूण म्हणजे अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे. दुसरी खूण आहे वासना समूळ नष्ट होणे. आणि तिसरी खूण आहे अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे. श्री समर्थ माऊलींनी या समासात सिद्ध पुरुषाच्या या तिन्ही खुणांचे, म्हणजे तिन्ही लक्षणांचे थोडक्यात पण स्पष्ट वर्णन केले आहे. प्रपंचाचा त्याग केल्याशिवाय साधक होता येणार नाही काय, असा
श्री समर्थ यांना प्रश्न केला होता. त्यावेळेला समर्थ उत्तर देतात, ज्याला साधक व्हायचे असते त्याने मनापासून सन्मार्ग स्वीकारावा लागतो आणि असत मार्गाचा, वाईट मार्गाचा त्याग करावा लागतो. अशा प्रकारच्या सत सोडून इतर मार्गांचा त्याग करणे, जो सद्मार्ग आहे, सन्मार्ग आहे, तो सोडून इतर मार्गांचा त्याग करणे प्रापंचिकाला, सांसारिकाला सहज शक्य होते. साधक होण्यासाठी प्रथम सद्बुद्धी मनात उत्पन्न होणे आवश्यक असते. वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. म्हणून आपल्याला शिकवलं जातं, लहानपणापासून देवाकडे गेल्यानंतर प्रार्थना आपण करतो, देवा मला चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे. कारण सद्बुद्धी ही आपल्याला परमार्थ मार्गाकडे शेवटच्या टप्प्यावर घेऊन जाणारी आहे. पण त्याकरता वाईट बुद्धीचा त्याग करावा लागतो, त्याशिवाय सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. सांसारिक माणूस वाईट बुद्धीचा त्याग सहज करू शकतो, काही कठीण नाही. प्रपंचाचा वीट आल्यामुळे मनातून इंद्रिय सुख भोगण्याची लालसा जर काढून टाकली तरच साधक बनून परमार्थ मार्गावर वाटचाल करणे शक्य होते. साधकाला नास्तिकपणाचा तसेच संशयाचा त्याग करावा लागतो. म्हणजे मग हळूहळू त्याला अज्ञानाचा देखील त्याग करता येतो. प्रपंच करणारा साधक असो की प्रपंच न करणारा किंवा प्रपंच नसणारा साधक असो, अशा प्रकारच्या सूक्ष्म त्याग यांना करावा लागतो. प्रपंच नसणारा साधक हा निस्पृह, निरीच्छ असतो. म्हणून तो बाहेरील व्यवहाराचा सुद्धा त्याग करतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. प्रापंचिकाला सुद्धा प्रपंच करीत असताना निरनिराळ्या प्रसंगी थोडा तरी बाह्य त्याग करावाच लागतो. आपल्याला कळत नाही की आपण त्याग केलेला आहे, पण आपल्याला परमार्थ करण्यासाठी प्रपंच करताना देखील बाह्य त्याग करावाच लागतो. त्याशिवाय म्हणजे बाह्य त्याग केल्याशिवाय त्याला अध्यात्मश्रवण, नित्यनेम इत्यादी परमार्थाची साधना आचरणात आणता येणार नाही. बघा, आत्तासुद्धा आपण सर्वांनी अर्धा तास का होईना प्रपंचाचा त्याग केल्यामुळेच श्री समर्थांचे विचार ऐकू शकतो ना. तात्पर्य, त्याग केल्याशिवाय कोणीही साधक बनू शकत नाही. आत्मस्वरूपाबद्दल अत्यंत निसंशय असणे, निसंशय ज्ञान असणे हे सिद्ध पुरुषाचे मुख्य लक्षण समजावे. सिद्ध पुरुष स्वतः संपूर्णपणे ब्रह्मरूप होतो. त्यामुळे त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर जातो. त्याचे सर्वच संशय नष्ट झालेले असतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचा आत्मस्वरूपाविषयीचा निश्चय कधी ढळत नाही. बद्ध अवस्थेत असताना जे दोष असतात ते मुमुक्षु अवस्थेत आल्यावर उरत नाही. मुमुक्षु अवस्थेत आढळणारी लक्षणे साधक अवस्था अंगी आल्यावर राहत नाही. देहबुद्धी कमी होत जाणे, संशय क्षीण आणि निस्तेज होत जाणे हेच प्रगतीचे सर्वोत्तम लक्षण आहे. आपण जी वाटचाल करतो आहे मोक्षप्राप्तीसाठी, त्यामध्ये आपल्याला आपण किती प्रगती केली हे ओळखण्यासाठी समर्थ सांगतात, देहबुद्धी आपली कमी झाली का, संशय निस्तेज होत गेला का, आणि जर होत असेल तर आपली प्रगती सुरू आहे असं आपण समजायला हरकत नाही. साधक अवस्थेत संशय शिल्लक असतो, पण साधना केल्याने तो हळूहळू नाश पावतो. आत्मसाक्षात्कार होऊन साधक संपूर्ण संशयरहित झाला
की तो सिद्ध अवस्थेला पोचतो. म्हणून जो निसंशय असतो तो सिद्ध असतो, हे चतुर श्रोत्यांनी ओळखावे. अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच खरे सिद्धपण अंगी बांधल्याचे लक्षण आहे. आपल्या मनातून संशय कायमस्वरूपी नष्ट झाला पाहिजे. अशा रीतीने संशयरहित आत्मज्ञान झालं की समजायचं सिद्धपण अंगी बांधलेला आहे. जो सिद्ध पुरुष आहे त्याच्या अंगी संशयासारखा हीन दोष असूच शकत नाही. फार पूर्वीपासून ब्रह्मज्ञानी पुरुषांनी निसंशयपणाचे महत्त्व गायले आहे. मंडूक उपनिषदामध्ये असा मंत्र आहे, भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. अर्थ सोपा आहे. परमश्रेष्ठ वस्तू, परावरेचा अर्थ आहे परमश्रेष्ठ वस्तूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ अशा ब्रह्माला म्हणजे ब्रह्मतत्वाला पाहिल्यामुळे म्हणजे त्याचा अनुभव घेतल्यामुळे सर्व हृदयग्रंथी तुटून जातात, सर्व संशय नाश पावतात, सर्व कर्मांचा क्षय होतो म्हणजे विनाश होतो. ब्रह्मतत्व ही पाहण्याची गोष्ट नाही, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला या चर्मचक्षूंनी पाहता येत नाही, पण आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. भगवान दत्तात्रेयांची आरती आहे, त्यामध्ये वर्णन केलेलं आहे दत्तात्रेयांचं. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, जाणा शब्द महत्त्वाचा आहे. तिथे एकनाथ महाराजांनी ज्यांनी आरती लिहिलेली आहे असं लिहिलं नाही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा पहा. पाहण्याची गोष्ट नाही, ब्रह्मतत्व जाणण्याची गोष्ट आहे. म्हणून शेवटी शब्द काय, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. जाणा म्हणजे अनुभव घ्या. परमश्रेष्ठ वस्तूचा जो अनुभव घ्यायचा आहे आणि तो अनुभव घेतल्यानंतर आपल्या हृदयग्रंथी तुटून जातात, सर्व संशय नाश पावतात, सर्व कर्मांचा क्षय होतो म्हणजे विनाश होतो. कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे आणि एखादे कर्म केले तर काय होईल, केले नाही तर काय होईल असे संशय मनात निर्माण होतात. समर्थ सांगतात की हा कर्ममार्ग आहे तो संशयाने भरलेला आहे. म्हणून हा संशय आपल्या जीवनातून कायमचा गेला पाहिजे. मानवी जीवनात तर सर्वत्र संशय भरून राहिला आहे, पण एकटा सिद्ध पुरुषच अगदी संशयाच्या पलीकडे गेलेला म्हणजे संशयरहित असतो. संशयसहित ज्ञान खरे नसते, संशयाने व्यापलेले ज्ञान खरे नसते. संशयसहित वैराग्य, संशयाने भरलेले वैराग्य दीनवाणे आणि तेजही नसते. तसेच संशयाने भरलेले भजन पूजन सुद्धा वाईट आणि निष्फळ असते. आपण जे आपल्या शिकवल्याप्रमाणे संस्काराप्रमाणे देवाचे भजन पूजन करतो त्यामागे देखील जर संशय असेल तर समर्थ सांगतात की ते निष्फळ आहे आणि वाईट आहे. संदेह म्हणजे संशय म्हणजे शंका येणे. संशयाचा सोपा अर्थ आहे शंका येणे. मग याचा थोडक्यात विस्तृत अर्थ करतात समर्थ. संशय संदेह म्हणजे काय, एखादी वस्तू जशी आहे तशी खरोखर आहे हे कळणे म्हणजे ज्ञान आणि ती वस्तू आहे तशी न कळणे म्हणजे अज्ञान. ज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल कोणताच संशय नसतो. त्यामुळे त्या वस्तूबद्दल दृढ श्रद्धा निर्माण होते, कारण तेथे निश्चितपणा असतो. आणि याच्या विरुद्ध अज्ञानाची अवस्था असते. अज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल शंका म्हणजे संशय असतो.
वस्तू तशीच आहे किंवा नाही याबद्दल निश्चितपणा नसतो आणि त्यामुळे वस्तूबद्दल दृढ श्रद्धा निर्माण होत नाही. अज्ञानामध्ये असलेली अनिश्चित वृत्ती शंका किंवा संशयाच्या रूपात प्रगट होते. संशय हा बरोबर श्रद्धेच्या उलट असतो. जर आपल्याला विचारला विरुद्धार्थी शब्द काय, संशयाच्या विरुद्ध शब्द आहे श्रद्धा. ज्ञानामध्ये असलेली निश्चितता, स्थिरपणा मनाला स्थिर करून समाधान प्राप्त करून देते, तर अज्ञानातील अनिश्चितपणा मनाला अस्थिर करून असमाधान निर्माण करते. त्यामुळे अस्थिर मन सदैव बेचैन असते आणि मग ते दृश्याच्या नादी लागून सुखाचा शोध घेऊ लागते. ज्या ज्या वेळेला दृश्य शब्द येईल त्यावेळेला फक्त दिसणारे नाही, तर त्यामध्ये पुढे शब्द आहे जगत. हे दिसणारे जगत, त्याच्याकरता बऱ्याच वेळेला दृश्य शब्द वापरलेला आहे. म्हणून इथे समर्थ सांगता आपल्याला की मन आपलं बेचैन झालं अज्ञानातील अनिश्चितपणामुळे, की मग ते दृश्याच्या नादी लागून सुखाचा शोध घेऊ लागते. मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात संशयाचे साम्राज्य चालते. स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल संशय नसणारी माणसे फार दुर्मिळ असतात. प्रत्येकाला, स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे, प्रत्येकाला स्वतःबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दल संशय आहेत. संशय नाही अशी माणसे फार कमी आहेत. संशयामुळे काय काय होतं, अधोगती कशी होते आपली. संशयामुळे श्रद्धेला धक्का बसतो. संशय हा अज्ञानाचे दृश्य रूप आहे आणि तोच खरा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून स्वामीजी सांगतात, ज्या देवाविषयी संशय असेल तो देव व्यर्थ आहे. जेथे संशय आहे तो भावसुद्धा व्यर्थ आहे. आपल्या अंतःकरणातला भाव, त्यामागे जर संशय असेल तर तो देखील व्यर्थ आहे. तसेच ज्याचा स्वभाव संशयी आहे ती व्यक्तीसुद्धा व्यर्थ आहे. थोडक्यात संशयाने भरलेले सर्व काही व्यर्थच आहे, निरर्थक आहे. संशयसहित केलेले व्रत व्यर्थ जाते. ज्या तीर्थाबद्दल संशय आहे ते तीर्थसुद्धा व्यर्थ ठरते. दृढ निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थ व्यर्थच नाही का. संशयपूर्वक केलेली भक्ती, संशययुक्त प्रीती म्हणजे प्रेम आणि संगती व्यर्थच जातात, कारण त्यामुळे संशय वाढतच जातो. संशयाने भरलेले जीवन निरर्थक आहे. प्रत्येकाला आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनात संशय धरणे आणि जेव्हा काही करावयाचे आहे ते संशय ठेवूनच करायचे असे झाले तर सर्वही निरर्थक आहे. संशयाने भरलेला अध्यात्मग्रंथ, संशयाने भरलेली विद्या दोन्ही निरर्थक आहेत. संशयामुळे मनुष्याला चांगली गती म्हणजे सद्गतीसुद्धा मिळत नाही, त्याचा सर्वनाश होतो. असे भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला 4थ्या अध्यायातून सांगतात. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति. हे अर्जुना, जो अज्ञानी आहे, जो अश्रद्ध आहे, ज्याच्या मनात श्रद्धा नाही आणि जो संशयाने भरलेला आत्मा आहे त्याचा विनाश होतो. संशयात्मा विनश्यति. संशयाने भरलेली तत्परता, सावधानतासुद्धा व्यर्थ आहे. संशयाने एखाद्याची बाजू घेणे व्यर्थ आहे. संशयी माणसाला मोक्ष प्राप्तीसुद्धा होत नाही. भगवान ही गोष्ट वरील श्लोकाच्या उत्तरार्धात सांगतात.
आत्ता आपण एकच ओळ ऐकली, 4थ्या अध्यायातली. त्याच्या पुढची ओळ अशी आहे, नायं लोकोत्सयद न परो न सुखम संशयात्मनः. म्हणजे या संशयी माणसाला या लोकात सुख मिळत नाही आणि परलोकात देखील सुख मिळत नाही, कारण त्याला मोक्षप्राप्ती होत नाही, त्याचा विनाश होतो. संशयी माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. संशयग्रस्त पंडित, संत, महंत, विद्यावंत जरी झाले तरी सगळेजण निश्चय नसल्याने वाया जातात. संशयावर उभी राहिलेली श्रेष्ठता, विद्वत्ता किंवा ज्ञान निश्चयाच्या अभावी व्यर्थच आहे. मानवी जीवनातील कोणती गोष्ट घ्या, ती जर निश्चित किंवा संशयरहित नसेल तर ती यत्किंचितही खरी सिद्ध होत नाही. संशयाच्या प्रवाहात जे जे सापडते ते सर्व व्यर्थ जाते. वक्त्याच्या बोलण्यात जर निश्चितपणा नसेल तर ते बोलणे कंटाळवाणे वाटते. तो वाचाळपणाने काहीतरी अर्थेन बडबडतो असे समजावे. समर्थ सांगतात, असो निश्चयाने ज्ञान संपन्न नसताना जो वक्ता ज्ञानाच्या मोठमोठ्या बाता मारतो तो खऱ्या ज्ञानाचे विडंबन करतो. संशयामुळे समाधानाला वावच उरत नाही. म्हणजे ज्याच्या मनात संशय आहे, ज्याच्या जीवनात संशय आहे, त्याच्या जीवनात समाधान नसते. म्हणून जराही संशय नाही असे ज्ञान आणि खात्रीचे समाधान हेच खरे सिद्ध पुरुषाचे निश्चित लक्षण समजावे. सर्व प्रकारचे संशय नाहीसे करून जीवाला पूर्ण समाधान देणे हे ज्ञानाचे कार्य आहे. जेव्हा साधक आत्मस्वरूपाबद्दल निसंशय असतो तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आत्मज्ञान झालेला सिद्ध होतो, समाधानरूप बनतो. म्हणून समर्थ म्हणतात, मी आत्मस्वरूप आहे. परमात्मा आणि आत्मा एकच असल्याने मी स्वतः परब्रह्मस्वरूप परमात्मस्वरूपच आहे असा दृढ ठाम निश्चय करून साधकाने आत्मज्ञान संपादन करावे, म्हणजे प्राप्त करून घ्यावे. यावर एका चाणाक्ष श्रोत्याने स्वामीजींना प्रश्न विचारला की कोणता निश्चय करावा, निश्चयाचे मुख्य लक्षण सांगा. तेव्हा श्री सद्गुरू समर्थ माऊली म्हणाले की मुख्य देव कसा आहे हे निश्चितपणे ओळखणे म्हणजे निश्चय होय. आपण करतो वेगळे निश्चय, त्याला इथे म्हटलं नाही तर निश्चय कशाला म्हटलेला आहे. मुख्य देव कोणता आहे तो ओळखणे म्हणजे निश्चय, आणि नुसता कोणता नाही तर कसा आहे हे पण ओळखणे म्हणजे निश्चय. असं का म्हटले, पुढे सांगतात, आपण अनेक देवांच्या गडबड घोटाळ्यात पडू नये. ज्याने हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्या संबंधी विचार करावा. अत्यंत शुद्ध, निस्संदेह आणि निस्वार्थ विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजे मुख्य देव कोणता आहे ते ओळखावे. मग मुख्य देव कोण आहे, भक्ताचे लक्षण काय आहे हे प्रश्न विवेकाने म्हणजे सारासार विचार करून आपण सोडवले पाहिजेत. साधकाने मिथ्या दृश्य बाजूला सारून सत्यस्वरूप परमात्म्याचे ज्ञान करून घेतले पाहिजे. आधी आपला उपास्य म्हणजे आपण ज्याची उपासना करतो त्या उपास्य देवतेला ओळखावे. त्यानंतर मग मी कोण आहे याचे ज्ञान करून घ्यावे, म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचा आपणच शोध घ्यावा आणि नंतर मीपणाचा त्याग करून सर्व दृश्यातून बाहेर पडून ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप होऊन राहावे. मी बद्ध म्हणजे मी बांधलेला आहे हा विकल्प तोडावा आणि मी मुक्त आहे असा निश्चय करावा.
पंचमहाभूतांचा अन्वय व्यतिरेकासह म्हणजे सृष्टीची उभारणी आणि संवारणी यांच्यासह पंचमहाभूतांचा विचार करावा. पूर्वपक्ष म्हणजे मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी म्हणजे देह नसून आत्मा आहे हे कळून येणे आणि अधिक निदिध्यासाने स्वस्वरूपाचा अनुभव येणे. अशा वेळी प्रवृत्तीचा अंत होतो. परमात्म स्वरूपाचा अनुभव आल्याने देवाचे खरे शुद्ध रूप निश्चितपणे कळते. मी देह आहे या भावनेमुळेच संशय निर्माण होतात, त्यामुळे समाधान नाहीसे होते. म्हणून समर्थ सांगतात, आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय कधी ढळू देऊ नये. मी आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूपच आहे असा अगदी ठाम निश्चय असावा. खरे पाहिले तर आत्मज्ञान स्वयंसिद्ध आहे, परंतु देहबुद्धीतून उत्पन्न होणारा देहाभिमान त्याबद्दल संशय निर्माण करतो. त्यामुळे आपले समाधान भंग पावते आणि म्हणून मी आत्माच आहे या दृढ निश्चयाने आपले समाधान सांभाळावे. मी देह आहे अशी देहबुद्धी जर दृढ झाली तर विवेकाची शुद्धी उरते, म्हणजे सारासार विचार लोप पावतो. त्यासाठी आत्मबुद्धी बलवान करावी. स्वस्वरूपाची जाणीव सतत सतेज ठेवावी. स्वरूपानुभव आल्याचे आपण हे दृढ लक्षण आहे. मोक्षरूपी लक्ष्मीचे हे ऐश्वर्य आहे. स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर आत्मबुद्धी दृढ होते. त्यालाच समर्थ म्हणतात मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर्य आहे. आत्तापर्यंत जे सांगितले ते बरोबर लक्षात राहणारी संतांना मनोभावे शरण जावे. त्यामुळे संशय नाहीसे होतात आणि आत्मनिश्चय दृढ होतो. सिद्ध पुरुष हा देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे त्याची लक्षणे सांगणे शक्य नसते, ती अनुभवानेच कळतात. समर्थमुळे म्हणतात, निश्चय कोणता करावा ते सांगितले, पण सत्संगती वाचून त्याच्याबरोबर अर्थ ध्यानात येत नाही. सत्संगती केल्याशिवाय आपल्याला निश्चयाचा योग्य अर्थ ध्यानात येत नाही, लक्षात येत नाही. आता हे बोलणे पुरे झाले. आता सिद्ध पुरुषाचे लक्षण थोडक्यात सांगतो ऐका. जो संपूर्णपणे निसंशय झाला, ज्याच्या जीवनातून संशय हद्दपार झाला, तो सिद्ध पुरुष जाणावा. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही तर मग संदेह कुठला? म्हणून सिद्ध पुरुष नेहमी संदेहरहित असतो, निसंदेह असतो. जेथे देहाचा आणि दृश्याचा संबंध आहे तेथे त्रिगुण असतात. सत्व रजतम हे त्रिगुण असतात. म्हणून तेथे त्या ठिकाणी वाटेल तेवढी लक्षणे सांगता येतात. परंतु जो देहातीत झालेला आहे त्याची लक्षणे सांगता येत नाही. जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याची लक्षणे सांगता येत नाही. सिद्ध पुरुष ब्रह्मस्वरूप झालेला असतो. म्हणून ब्रह्मस्वरूप बनलेल्या सिद्धांची लक्षणे वर्णन करता येत नाही, कारण ते ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे. सिद्ध पुरुष त्या ब्रह्मावस्थेला पोचला असल्या कारणाने त्याची लक्षणे वर्णन करता येत नाही. त्रिगुणांना लक्षणे असतात आणि परमात्मा वस्तू तर त्रिगुणांच्या पलीकडे असते, ती गुणरहित असते. सिद्ध पुरुष परब्रह्मस्वरूप झाल्याने तोही गुणातीत असतो. म्हणून गुणरहित असणे हेच त्याचे लक्षण आहे. तरीसुद्धा स्वामी सांगतात, हा जो विषय आहे तो पुढे वर्णन केलेला आहे ज्ञानदशकामध्ये. म्हणून आता बोलणे आटोपते घेतो. त्यात जर काही कमी जास्त असेल तर क्षमा करावी. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 5व्या दशकातील सिद्ध लक्षण नावाचा 10वा समास
आणि ह्या 5वा दशक पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा